आज कामावरनं अचानक फोन आला की साहेबांना घेऊन धाराशिवला जायचं आहे रात्री 8:30 वाजता. त्यांना मुंबईला जायचं होतं धाराशिववरनं, तर आता सोडवलं आहे धाराशिवला आणि वापस रिटर्न साईटवर निघालेलो आहे रूमवरती. तर हे बघा आता एडशीला आलेलो आहे. एडशी टोल नाका, टोल प्लाझा. जाता वेळेस व्हिडिओ शूट करायला जमला नाही, त्याच्यामुळं आत्ता करतोय. लिंकर साहेबांना धाराशिवला सोडलं आणि परत गावाकडं निघालेलो आहे. हे बघा धाराशिव टोल प्लाझा. हे बघा लाईटनं काय एवढं व्यवस्थित दिसत नाही. रात्रीचे 10 वाजून गेलेत, आणखी जेवण नाही केलेलं. आता कुठंतरी हॉटेल बघून आपण जेवण करणार आहोत. बघू आता कुठं एखादं हॉटेल. बघा उजवीकडं साखर कारखाना दिसत नसेल रात्रीचं, तरी पण मी दाखवतोय. कारखान्याच्या थोडंसं पुढं आलं की 2-3 किलोमीटरवर लेफ्ट साईडला येडेश्वरी मंदिरावर जाण्यासाठी रोड आहे. धाराशिवकडनं येता वेळेस चोराकळीच्या कारखान्याच्या पुढं आल्याच्या नंतर जे समोर लाईटी दिसतात ना, त्या तिथनं लेफ्ट साईडला रोड आहे. इथनं मंदिर येडेश्वरीचं 4-5 किलोमीटर असेल. मलकापूर पाटी इथनंच वर जातात. हे बघा इथून, आणि हा सरळ रोड धुळे संभाजीनगर आहे. आता पुढं येरमाळा लागेल. बघा येरमाळ्याचा ब्रिज आहे हा. इथनं लेफ्ट साईडला गावामध्ये जातो आणि हा आहे तो ब्रिज सरळ ह्याला
संभाजीनगरला जाते. आणि इकडे गाव आहे खाली. इकडे गाव आहे. जे आहे ते इकडे गाव आहे आणि इकडे कळंब. यात्रा इकडं भरत असते दरवर्षी येडेश्वरीची या साईडला. आता रात्री काय एवढं व्यवस्थित नाही इथं. आपण आता येरमाळ्याच्या पुढं थोडंसं गेलं की जेवायला थांबणार आहोत. चला तर मग एक हॉटेल आहे ते दाखवतो. हे बघा इथं आहे हॉटेल ते जेवण्यासाठी. पांडुरंग म्हणून हॉटेल आहे. गर्दी बघा. चला तर मंडळी जेवण झालेलं आहे आपलं. जेवण करून निघालोय आता. एक अर्ध्या तासामध्ये पोहोचल घरी. ठीक आहे, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.